पतिव्रता होती ती चंचुला धर्माने वागे. सकाळी उठल्यानंतर सडा संमार्जन, रांगोळी, तुळशीला पाणी, महादेवाला पाणी, तुळशीला दिवा, आलेल्या अतिथीचा सत्कार, देवपूजा करायची. पण एक बिंदू ब्राह्मण म्हणणारा तो मात्र विचित्रच होता. दुर्लक्ष करायचं. कारण कसं असतं माहितीये का, पती पत्नीने केलेलं पुण्य पुढच्या संततीला उपयोगाला येत असत. आणि हे देवधर्म सांगून पडिले सगळं विषयी गोंधळ, याला देव नाही, धर्म नाही, काही नाही. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, एक तर दोघं नास्तिक पाहिजेत, नाही तर दोघं आस्तिक पाहिजेत. एक तर दोन्ही शहाणे पाहिजेत, नाही तर दोन्ही येडे. करणार काय? चंचुला एवढी आपल्या पतीला वळणावर आणण्याकरता खूप प्रयत्न केले तिने. पातिव्रत्य सांभाळून होती ती, पण आवती भोवती सगळा दुराचार होता. दुष्कर्माचा अथांग सागर उसळत होता. तुला साथ मिळत नव्हती कुणाच. पतीच्या पावलावर पाऊल ठेवून तिने विचार केला की आपण एकटीनेच काय, हा वातावरण चांगलं पाहिजे ना घरातलं. या थोडा आवाज हे कमी झाला. मधला आवाज इकडे यायला सगळा गोंधळ. हॅलो, याप्रमाणे त्या बिंदुक नावाचा जो ब्राह्मण आहे, त्याची जी पत्नी आहे चंचुला, तिने पाहिलं शेवटी तिनेही सदाचाराचं श्राद्ध घातलं. म्हणजे तिनं पण सदाचार सोडून दिला की माझ्या चांगल्या वागण्याला कुणाचाच प्रतिसाद नाही, तर मग मी काय एकटीने हे काय घेतला काय. म्हणून तिने स्वतःचा सदाचार सोडून दिला आणि ती पण पतीच्या पावलावर पाऊल ठेवून ती वाईट वागली. परिणाम असा झाला, देव नाही, धर्म नाही, आचरण नाही, ब्राह्मण नाही, संत नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, दिवस नाही, रात्र नाही. एके दिवशी तो बिंदुक नावाचा ब्राह्मण गेला. नुसता गेला नाही, यमाचा पाहुणा. कुठे गेला तो? नरकात. जन्म नरकाची पैदा, यमाचा पाहुणा होया, यमाचा पाहुणा